आजच्या मननासाठी आपल्या सर्वांचं लक्ष मी उत्पत्ती याच्या 50व्या अध्यायाकडे वेधू इच्छितो. उत्पत्ती याचा 50वा अध्याय आणि वचन 25 आपण वाचणार आहोत. उत्पत्ती 50 आणि वचन 25. मग योसेफाने इस्रायल वंशजास शपथ घालून म्हटले, देव खरोखर तुमची भेट घेईल, तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा. वचन 26. योसेफ 110 वर्षाचा होऊन मृत्यू पावला. त्यांनी त्याच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिसर देशात ठेवले. देवबाप वाचलेल्या वचनावर विपुल असा आशीर्वाद पाठवो. जेव्हा योसेफ मरण पावला तेव्हा त्यांनी आपल्या अस्थींबद्दल सांगितलेल्या ह्या वचनाकडे आपण लक्ष दिलं. आणि जेव्हा कधी आपण योसेफाच्या अस्थींबद्दल, द बोन्स ऑफ जोसेफ याच्याबद्दल विचार करतो, आपल्याला वाटतं ह्याच्यामध्ये फक्त त्याने ते सांगितलं, अनेक वर्षानंतर ते करण्यात आलं आणि त्याच्यापेक्षा जास्त ह्याकडे लक्ष देण्यासारखं काही नाही. पण जर आपण ह्या योसेफाच्या अस्थींकडे लक्ष दिलं आणि नव्या कराराच्या या काळामध्ये, कृपेच्या काळखंडामध्ये राहणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी याचं लागूकरण आपण कसं करू शकतो ह्याबद्दल जर विचार केला, यासाठी आपल्याला योसेफाची अस्थी जे मिस्रामधून वचनदत्त देशापर्यंत नेण्यात आले ह्याकडे लक्ष देत असताना त्याची तुलना आपण नव्या करारामध्ये आपण जे जे मिसररूपी जगामधून आपला ख्रिस्ती जीवनाचा प्रवास आणि त्या प्रवासामध्ये आपण जे जात आहोत त्या प्रवासामधून जात असताना योसेफाचे अस्थी जे आहेत आपल्याला नव्या करारामध्ये आपण ज्या प्रभुभोजनामधून भाग घेतो त्याचं एक सुंदर चित्र आपल्याला दाखवतात. हे कसं बरं? जेव्हा कधी आपण योसेफाच्या अस्थींबद्दल बोलतो त्याचं आणि आपण ज्या प्रभुभोजनामधून भाग घेतो याच्यामध्ये काय साम्य आहे, याच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, याच्यामध्ये अशी कोणती बाब आहे ज्याबद्दल आपल्याला कळून येईल की खरोखर जुन्या करारामध्ये योसेफाने दिलेली ही आज्ञा नव्या कराराच्या एका मोठ्या विधीबद्दल, एका आज्ञेबद्दल किंवा एका सत्याबद्दल आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगू शकेल. आणि म्हणून आज आपल्या सर्वांचं लक्ष योसेफाच्या अस्थींकडे वेधत असताना मुख्यतः 3 मुद्दे पाहून आपण ह्याकडे लक्ष देणार आहोत आणि ह्यावर मनन करणार आहोत. योसेफाच्या अस्थींमध्ये असलेला विश्वास अगोदर आपण पाहू शकतो. योसेफाने आपल्या अस्थींबद्दल दिलेली जी आज्ञा आहे त्यामध्ये असलेली त्याची प्रीती आपण पाहू शकतो आणि त्यांनी दिलेल्या ह्या आज्ञेमधून त्याची जी आशा होती ते देखील आपण पाहू शकतो. 3 सर्वसाधारण मुद्दे आहेत. त्याचा विश्वास, त्याची प्रीती व त्याची आशा. या तिन्ही गोष्टींबद्दल पाहत असताना सुरुवातीला आपल्या सर्वांचं लक्ष त्याच्या विश्वासाकडे वेधू इच्छितो. योसेफाचा विश्वास. जेव्हा आपण इब्री लोकास पत्र वाचतो, इब्री लोकास पत्रामध्ये त्याच्या 11व्या अध्यायामध्ये अनेक विश्वासाच्या वीरांचा उल्लेख केलेला आहे. पण त्या सर्व विश्वासाच्या वीरांमध्ये योसेफाचा जेव्हा उल्लेख करण्यात आलं त्यामध्ये काहीतरी वेगळं आपल्याला आढळतं. इब्री 11 आणि 22 मध्ये आपण वाचतो, योसेफाने मरते वेळेस इस्रायलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी आज्ञा केली. इतर सर्वांचा उल्लेख जो केला आहे तो त्यांच्या जीवनकालाबद्दल केलेला आहे. उदाहरणार्थ अब्राहमाबद्दल विचार करा. अब्राहमाने विश्वासाने हे केलं, ते केलं, त्याने त्याच्या जीवनामध्ये काय केलं त्याबद्दल म्हटलेलं आहे. पण जेव्हा आपण योसेफाच्या विश्वासाबद्दल पाहतो या ठिकाणी त्याच्या जीवनाबद्दल सांगितलेलं नाही. जरी त्याच्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी होत्या ज्यामधून त्याचा विश्वास आपल्याला दिसून आलं असतं, तरीही या ठिकाणी जेव्हा विश्वासाच्या वीरांमध्ये त्याचं नाव लिहिण्यात आलं त्यामध्ये त्याच्या जीवनाचं नाही पण त्याच्या मृत्यूचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये काय एवढं समजण्यासारखं किंवा एवढं वेगळं काय आहे? जेव्हा आपण ते वाचतो
आपण हे विसरून जातो की जरी योसेफ ह्या जगामध्ये नव्हता, जरी तो परमेश्वराच्या समक्षतेत गेला होता, जरी त्याचा आत्मा परमेश्वराजवळ होता, तरी त्याने आपल्या अस्थींविषयी जी आज्ञा दिली त्यामधून त्याचा विश्वास दिसून येतो. जेव्हा आपण योसेफाच्या या अस्थींबद्दल बोलतो आणि आपल्या जीवनासोबत त्याची तुलना करण्याचा प्रयत्न करतो, एक सुंदर गोष्ट जी आपल्याला समजते, योसेफाने त्यांना म्हटले की परमेश्वर नक्की तुमची भेट घेईल, देव खरोखर तुमची भेट घेईल. उत्पत्ती याचा 50वा अध्याय आणि 25वं वचन आपण सुरुवातीलाच वाचलं होतं. त्या शब्दामधूनच त्याचा हा विश्वास दिसून येतो, देव खरोखर तुमची भेट घेईल. तो भविष्याबद्दल बोलत आहे. तो त्या भेटीच्या वेळेमध्ये जिवंत राहणार नाही, या जगात तर जिवंत राहणार नाही, तो स्वर्गात असणार हे त्याला देखील ठाऊक होतं. पण त्या विश्वासाच्या शब्दांमधून जेव्हा त्यांनी हे शब्द उल्लेखले, जेव्हा ही आज्ञा त्यांना दिली, त्या आज्ञेमध्ये आपण हे पाहतो की हा जो विश्वास होता, जरी तो ह्या जगात नव्हता तरीही इस्रायली लोकांसाठी विश्वासाचा एक कित्ता म्हणून त्यांनी तो सोडून त्या ठिकाणी तो गेला. आपल्या विश्वासी जीवनामध्ये जेव्हा आपण स्वतःबद्दल पाहतो, तर आपली तुलना त्याच्यासोबत आपण कशी करावी? बघा, जेव्हा आपण ह्या जगात राहतो असं आपण म्हणतो, आपण वास्तविकरित्या ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट आपण मिस्रामध्ये आहोत, म्हणजे या जगामध्ये आहोत. मिसर जे जगाचं चित्र आहे. जेव्हा आपण त्या रानाच्या प्रवासाबद्दल विचार करतो किंवा त्या वाळवंटाच्या प्रवासाबद्दल जेव्हा विचार करतो, आपल्या अनुभवांमधून किंवा अगदी खरं. अनुभवांच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पाहतो, आपण त्या वाळवंटाच्या प्रवासामधून, विल्डरनेस जर्नीमधून जात आहोत. पण जेव्हा कधी आपण आपल्या जीवनामध्ये हे विचार करतो की प्रभूने आपल्याला कोणत्या रीत्या ह्या जगामध्ये जगण्यासाठी सांगितलेलं आहे, त्यामधून आपल्याला कळून येतं, ज्या स्थितीत आपण आहोत किंवा ज्या एका पोझिशनमध्ये प्रभूने आपल्याला ठेवलं आहे, त्या दृष्टिकोनातून आपण कनान देशात आहोत. कनान देश म्हणजे वचनदत्त देश. वचनदत्त देश जसं आपल्या सर्वांना माहीत असेल, वचनाचे जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असेल की कनान देश हा स्वर्गाचं चित्र नाही, पण एक विजयी ख्रिस्ती जीवनाचं चित्र आहे. तर बोलण्याचं तात्पर्य, आपलं जीवन जगत असताना वास्तविकरित्या आपण मिसरात आहोत, जगात आहोत. अनुभवांच्या आधारावर आपण एका प्रवासात आहोत, या वाळवंटाच्या प्रवासामधून जणू जात आहोत. पण आपली जी स्थिती आहे, आपल्याला ज्या स्थानामध्ये प्रभूने ठेवलं आहे, आपल्याला ज्या गोष्टी प्रभूने दिल्या आहेत, जे आशीर्वाद दिले आहेत, त्या सर्व गोष्टींना पाहत आपण कनान देशात आहोत. तर जणू यांचा हा जो ही जी यात्रा यांची आहे, त्या यात्रेमधूनच आपण जात आहोत. आणि ह्या यात्रेमधून जात असताना प्रभूने आपल्या सर्वांना देखील एक आज्ञा दिली. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त काल्वरीच्या वधस्तंभावर जाण्यासाठी तयार होत होता, त्या माडीवरच्या खोलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मेजाची स्थापना केली आणि आपल्या विश्वासासाठी त्यांनी ते सांगितलं की माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा. प्रभू त्यांना म्हणतो, जेव्हा त्या अगोदर प्रभूने प्रार्थना केली, क्षमा करा, त्यानंतर प्रभूने जेव्हा योहान 17 मध्ये प्रार्थना केली क्रूसावर जाण्या अगोदर, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त योहान 17 आणि वचन 11 मध्ये म्हणतो की ते ह्या जगामध्ये असणार आहेत. पण ते म्हणत असताना वचन 16 मध्ये तो म्हणतो, जरी ते या जगात आहेत तरी ते या जगाचे नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त हे म्हणत होता, त्यांच्या या विश्वासाच्या जीवनामध्ये जणू मी दिलेली ही जी आज्ञा आहे, मी दिलेलं हे जे अभिवचन आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. योहान 14 मध्ये आपण ज्याप्रमाणे वाचतो, जोपर्यंत मी येईल, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पुन्हा येण्याबद्दल सांगितलेलं होतं, तोपर्यंत त्यांना ह्या सर्व गोष्टींमध्ये विशेषरित्या प्रभुभोजनामध्ये भाग घेण्यासाठी सांगितलेलं होतं. आणि ह्या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना त्यांनी दिलेलं अभिवचन त्या ठिकाणी आपण पाहतो. फक्त तेवढंच नाही, पण योसेफाचा विश्वास त्या अस्थींमधून आणखी कसं दिसून येतं. बघा, जेव्हा ते त्या प्रवासात जात होते, अनेक इस्रायली लोक त्यांच्यासोबत होते.
आणि ह्या सर्व इस्रायली लोकांमध्ये काही असे लोक होते ज्यांचा विश्वास डळमळत होता. काही असे लोक होते ज्यांना तेवढा विश्वास नव्हता जेवढं त्या परमेश्वराची इच्छा होती. आणि अनेक लोक अनेकदा म्हटले, अरे आम्ही परत मिस्रात जाऊया, तुम्ही आम्हाला या ठिकाणी मरण्यास आणलं आहे का? आणि जेव्हा ते कादेश बर्नियामध्ये पोहोचले आणि त्यानंतर जेव्हा ते वचनदत्त देशामध्ये जाण्याची तयारी करत होते, ते तर म्हटले, आम्ही त्या ठिकाणी जाऊन मरणार आहोत, ते ठिकाण आम्हाला खाऊन टाकणार आहे. अशा वेळेमध्ये आपण विचार करत नाही, पण ह्या सर्व अविश्वास दाखवणाऱ्या इस्रायली लोकांमध्ये एका व्यक्तीची लोक अस्थी होती. आणि करू ती जी अस्थी होती, ती अस्थी त्या ठिकाणी त्या सर्व लोकांना विश्वासाचा एक कित्ता दाखवत होती. त्या अस्थ्या ज्या त्या पेटीत ठेवल्या होत्या, असं म्हटलं आहे त्या ठिकाणी जोसेफाची अस्थी त्यांनी मसाला टाकून, इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एम्बाम करून, त्यांनी एका पेटीत टाकली. असं नाही लिहिलं की एका कबरेत टाकली, ती पेटी तशीच होती. आणि जेव्हा ते प्रवास करत होते एवढे वर्ष ती त्या पेटीमध्येच होती. आणि हे लोक जरी त्यांनी आपल्या जीवनामध्ये अविश्वास दाखवला, तरी जर त्यांचं लक्ष त्या पेटीकडे गेलं असतं, त्या पेटीमध्ये असलेल्या अस्थींकडे गेलं असतं, त्यांना एवढं समजलं असतं की आपल्यापेक्षा जास्त विश्वास तर ह्या अस्थींमध्ये आहे. माझ्या प्रियांनो, योसेफाच्या जीवनामधून हा सुंदर एक धडा आपण शिकतो. आपल्या जीवनामध्ये आपला विश्वास कसा आहे? या जीवनामध्ये या जगामध्ये जीवन जगत असताना अनेक उंच सखल परिस्थिती येतील, पण आपला विश्वास, ज्या विश्वासाने आपण जगतो, हे जग सोडून गेल्यानंतर त्या विश्वासाचा कित्ता आपण ठेवणार आहोत की नाही? आपल्या विश्वासाबद्दलचे वर्णन येणाऱ्या पिढी करणार आहेत की नाही? अनेक लोकांच्या विश्वासाचं वर्णन आज देखील केलं जातं, मग ते बायबलमधले असो किंवा इतिहासामधले असो. तर त्याच्या विश्वासाबद्दल आपण या ठिकाणी पाहतो. पण त्यासोबतच त्याच्या प्रीतीबद्दल आपण पाहतो. त्याची प्रीती जी आहे ती कोणाप्रत होती? एक, इस्रायली लोकांप्रत असलेली त्याची प्रीती. दोन, परमेश्वराप्रत असलेली त्याची प्रीती. जेव्हा आपण त्या आज्ञेबद्दल वाचतो, आपण इब्री 11:22 वाचलं होतं, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, त्यांनी आपल्या अस्थींविषयी आज्ञा दिली. केव्हा आज्ञा दिली? आपण त्या ठिकाणी असं वाचतो, वचन 22, योसेफाने मरते वेळेस इस्रायलाच्या संतानांच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी आज्ञा केली. या ठिकाणी योसेफ जेव्हा त्याच्या मरणाबद्दल बोलत होता, इंग्लिशमध्ये असं लिहिलं आहे, ही सेड आय डाय, मी मरणार आहे. पण त्याच्यामधून त्यांनी सांगितलं, जरी मी मरेल तरीही मी तुमच्यासोबत, माझ्या अस्थी जे आहेत ते तुमच्यासोबत असतील. त्यांच्या प्रत असलेल्या प्रीतीबद्दल तो सांगत होता. तो म्हणत होता, जरी मी हे जग सोडून जात आहे, तरीही मला हे सांगण्यामध्ये एक मोठं आनंद आहे की माझ्या अस्थी तुमच्यासोबत असतील. मी जरी तुमच्यामध्ये नाही, तरी माझे हे जे अस्थी आहेत त्यामधून तुम्हाला कळेल की तुमचा एक बाप होता, तो योसेफ, ज्याला आपल्या जीवनामध्ये असा विश्वास होता, जो विश्वास त्याच्या मृत्यूच्या पलीकडे देखील तुम्ही पाहू शकता. आणि म्हणून त्या प्रीतीमुळे त्यांनी एक आज्ञा देखील केली. असं नाही लिहिलं की त्यांनी त्यांना विनंती केली, रिक्वेस्ट केलं, असं नाही लिहिलंय. असं म्हटलंय त्यांनी आज्ञा दिली. आज्ञा दिली याचा अर्थ त्यामधून आपल्याला हे कळून येतं की त्या आज्ञेमधून जणू तो त्या सर्वांना असं म्हणू इच्छित होता की हे सगळं जे 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 तुम्ही जेव्हा मला न्याल, जेव्हा तुम्ही नक्की मला न्याल, तेव्हा तुम्हाला कळून येईल की माझं देवाप्रत माझी प्रीती कशी होती. बघा, लोकांसाठी त्याची प्रीती होती आणि म्हणून तो म्हटला, जरी मी नाही तरी माझे अस्थी तुमच्या सोबत असतील. पण त्यासोबतच तो हे देखील म्हटला की मी ही आज्ञा तुम्हाला देत आहे, याचा अर्थ नक्की परमेश्वर तुम्हाला नेणार आहे आणि तुम्ही मला या ठिकाणी पुरू नका. योसेफ तर मिसर देशामध्ये एक मोठा एक व्यक्ती होता. त्या ठिकाणी असलेला प्रधानमंत्र्यासारखा तो होता. राजाच्या फारोच्या नंतर तो एक मोठ्या हुद्द्यावर असलेला एक व्यक्ती होता. त्याच्यासाठी जणू आज जे आपण मिस्रामध्ये जे पिरामिड पाहतो त्यासारखं एक पिरामिड देखील कदाचित त्यांनी तयार करून दिलं असतं. योसेफाचं पिरामिड देखील आज आपण पाहिलं असतं. पण त्याला ते नको होतं.
एवढे वर्ष, एवढा मोठा काळ त्या पिरामिडमध्ये अनेक लोक जाऊन त्यांनी त्याला पाहिलं असतं, पण योसेफ म्हणतो नाही, माझी माझ्या देवावर एवढी प्रीती आहे, मला मिस्रामध्ये पुरू नका, मला तुमच्या सोबत न्या. नक्की तो येईल, मी आज्ञा देत आहे. जेव्हा तो तुम्हाला नेईल तेव्हा तुम्ही मला घेऊन जा. आणि ज्या ठिकाणी माझे वडील, ज्या ठिकाणी माझे आजोबा, ज्या ठिकाणी माझे पणजोबा पुरण्यात आले, त्या ठिकाणी तुम्ही मला देखील जाऊन त्याच वचनदत्त देशामध्ये पुरा. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी जेव्हा आपण योसेफाच्या जीवनाकडे पाहतो, त्याच्या मृत्यूकडे पाहतो, त्याच्या अस्थींकडे पाहतो, एक सुंदर गोष्ट आपल्याला समजून येते. त्याच्या सहविश्वासणाऱ्यांवर प्रीती होती. त्याची त्याच्या परमेश्वरावर प्रीती होती. आणि त्याद्वारे त्यांनी ही आज्ञा त्यांना त्या ठिकाणी सांगितली. आपल्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो, या प्रभुभोजनामधून जेव्हा आपण भाग घेतो, प्रभूने आपल्याला आज्ञा दिली होती, जोपर्यंत मी येईल माझ्या स्मरणार्थ हे करा. दिस डू इन रिमेंबरन्स ऑफ मी टिल आय कम. माझ्या स्मरणार्थ हे करत राहा. त्यामधून आपला विश्वास दिसतो एवढंच नाही, पण आपली जी प्रीती असते त्याचं देखील एक वर्णन प्रभू दाखवत आहे. जर तुमची माझ्यावर प्रीती असेल, जर तुमची एकमेकांवर प्रीती असेल, एका स्थानिक मंडळीमध्ये जेव्हा आपण मेस स्थापन करतो, जेव्हा ते दर आठवड्यामध्ये एकत्र येतात, त्याचा अर्थ काय? ते सर्वजण त्या ठिकाणी प्रभूच्या त्या प्रीतीमुळे एक झालेले त्या ठिकाणी असतात. त्या प्रीतीमुळे एक मनाने ते त्या ठिकाणी स्वपरीक्षण करून त्यामधून भाग घेतात आणि त्या सर्व गोष्टींमधून देवाप्रत असलेली त्यांची प्रीती ते दाखवतात. कुठपर्यंत, केव्हापर्यंत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. योसेफाची प्रीती जी त्याच्या लोकांप्रत होती, योसेफाची प्रीती जी देवाप्रत होती, आणि त्या अस्थींमधून ती प्रीती लोकांना दिसून आली. त्या अस्थींना जेव्हा लोकांनी पाहिलं, त्यांना ती आज्ञा आठवली. त्या अस्थींना जेव्हा त्यांनी पाहिलं, तेव्हा त्याला त्याचं मरण आठवलं. त्याचप्रमाणे आज देखील जेव्हा आपण ह्या प्रभुभोजनाला पाहतो, आपल्याला त्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आठवतं. प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्यासाठी मरण पावला, काल्वरीच्या वधस्तंभावर त्याने तो आपल्यासाठी छिन्न विच्छिन्न झाला. त्याने आपला प्राण त्या ठिकाणी दिलं आणि त्याचं रक्त शेवटच्या थेंबापर्यंत आपल्यासाठी ओतण्यात आलं, सांडण्यात आलं. त्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो, आपला विचार त्या काल्वरीच्या वधस्तंभापर्यंत जातं. त्यासोबतच आपलं विचार एकमेकांकडे जातं. परमेश्वराने आपल्याला सोबत ठेवलं आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीने आपण धरलेलो आहोत. ख्रिस्ताच्या प्रीतीने आपल्याला जवळ आणलेलं आहे आणि त्या प्रीतीने जवळ आणलेले विश्वासणारे म्हणून त्याच्या येण्यापर्यंत त्याच चिन्हांना पाहून आपण प्रभूची आराधना करत असतो, त्याची स्तुती करत असतो. फक्त तेवढंच नाही, तिसरी आणि शेवटची बाब, त्याची आशा. कोणती आशा आपण पाहतो त्या ठिकाणी? बघा, योसेफ जेव्हा गेला तेव्हा त्याने असं म्हटलं नाही की तुम्ही मला घेऊन जा. उत्पत्ती 25 आणि उत्पत्ती 50 आणि वचन 25 मध्ये लिहिलं आहे, शेवटचा भाग जेव्हा आपण वाचतो, देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा. तो असं नाही म्हणत तुम्ही मला घेऊन जा, तो म्हणतो माझी अस्थी तुम्ही या ठिकाणाहून घेऊन जा. याच्यामध्ये काय महत्वाचं? तो हे म्हणत आहे, मी राहणार नाही, पण माझ्या अस्थी तुम्हाला घेऊन जाण्याची गरज आहे. त्याची आशा काय होती? त्याची आशा ही होती, ज्या क्षणी तो मरण पावेल त्या क्षणी तो देवाच्या समक्षतेत जाईल. जे हे लोक नेणार आहेत तो योसेफ नाही, पण हे फक्त त्याचे अस्थी आहेत. ते अस्थी जे त्या ठिकाणी ते नेत होते, ते योसेफाला नेत नव्हते, पण योसेफाच्या विश्वासाच्या चिन्हाला नेत होते. ते अस्थी जरी मृत होते, पण त्यामध्ये योसेफाच्या विश्वासाचे चिन्ह होते. एक सुंदर चित्र आपल्या या प्रभुभोजनाबद्दल आपण त्यामध्ये देखील पाहतो. जेव्हा आपण या भाकरीकडे लक्ष देतो, जेव्हा आपण या प्याल्याकडे लक्ष देतो, विचार करा, अनेक ख्रिस्ती धर्मामधील अनेक लोक असं विचार करतात की जेव्हा आपण या भाकरीवर आशीर्वाद पाठवतो, ते खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर होऊन जातं. त्या प्याल्यावर जेव्हा आशीर्वाद मागतो, तेव्हा ते प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्तामध्ये ते बदलून जातं. ह्याला इंग्लिशमध्ये ट्रान्ससबस्टॅन्शिएशन म्हणतात. पण हे एक चुकीचं एक उदाहरण आहे, हे एक चुकीचं सिद्धांत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्टरित्या म्हटलं होतं, हे माझ्या शरीराचं आणि माझ्या रक्ताचं प्रतीक आहे.
हे माझं शरीर नाही, हे माझं रक्त नाही, हे त्याचे प्रतीक आहेत. तुम्ही याच्यामधून जेव्हा भाग घ्याल, तुम्ही मला आठवाल. त्यामध्ये प्रभू येत नाही. ट्रान्ससबस्टॅन्सिएशन जे विश्वास ठेवतात ते म्हणतात त्यामध्ये प्रभूचं रक्त आणि प्रभूचं शरीर ते होऊन जातं. आणखी एक चुकीचा सिद्धांत आहे ज्याला कॉन्सबस्टॅन्सिएशन म्हणतात. कॉन्सबस्टॅन्शिएशन मध्ये ते असं म्हणतात, जेव्हा आपण त्यावर आशीर्वाद मागवतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची समक्षता त्या मेजावर येते. तसं देखील प्रभूने म्हटलेलं नाही. प्रभू म्हटलं, मी जात आहे, मी येईल. पण प्रभू म्हणतो, जेव्हा तुम्ही याच्यामधून भाग घ्याल, या चिन्हांमधून भाग घ्याल, माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा. हे दोन चुकीचे सिद्धांत. अनेक लोक, त्यांना वाटतं की हे खरोखर प्रभूचं शरीर आहे, हे खरोखर प्रभूचं रक्त आहे. तसं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर वधस्तंभावर आपण पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त ओतलेलं वधस्तंभावर आपण पाहतो. आज तर मात्र आपण त्या चिन्हांना पाहून त्या वधस्तंभाकडे लक्ष देत आहोत, जसं इस्रायली लोकांनी त्या अस्थींना पाहून त्याच्या विश्वासाकडे लक्ष दिलं. त्या ठिकाणी यहोशुआ 24:32 मध्ये असं लिहिलं आहे, जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले, वचनदत्त देशामध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा त्यांनी सगळ्या ठिकाण एक एक वंशाला वाटून दिल्या, त्यावेळेमध्ये 32व्या वचनात असं लिहिलं आहे, योसेफाच्या अस्थी इस्रायल लोकांनी मिसर देशातून आणल्या होत्या, त्या शेखेम येथे पुरल्या. ती जागा याकोबाने शेखेमाचा बाप हमोर याच्या वंशजांकडून 100 कसिटा एक चलन देऊन विकत घेतले होते. हे ठिकाण योसेफाच्या वंशजाचे वतन झाले. एवढे दिवस त्याचा विश्वास आपण पाहत होतो, एवढे दिवस त्याची प्रीती आपण पाहत होतो, त्याची आशा आपण पाहत होतो. पण जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले, आता योसेफाच्या अस्थींची गरज नाही. कारण जे देश प्रभू त्यांना देईल, ज्या देशाबद्दल त्यांनी सांगितलं, त्या देशामध्ये ते पोहोचले. त्यांचा विश्वास हा वास्तविकतेमध्ये बदलला, त्यांची आशा ही दृष्टीमध्ये बदलली. आणि अशा वेळेमध्ये त्या अस्थींची गरज नव्हती. त्या अस्थींना त्यांनी त्या ठिकाणी पुरलं. माझ्या प्रियांनो, एक दिवस येणार आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईल, आपल्या सर्व प्रियजनांना तो घेऊन जाईल. आणि जेव्हा तो आपल्याला घेऊन जाईल, तेव्हा या दोन्ही चिन्हांची गरज आपल्याला राहणार नाही. आज आपण विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे त्याकडे पाहत आहोत. आज आपली प्रीती त्यामधून दिसत आहे, आज आपली आशा त्यामधून दिसत आहे. त्यामधून भाग घेत असताना त्या दुसऱ्या आगमनासाठी आपण वाट पाहत आहोत. पण एक दिवस येईल जेव्हा आपण प्रभूच्या समक्षतेत असू. त्याला पाहून आपण त्याची आराधना सदा सर्वदा करणार आहोत. तेव्हा या अस्थींची गरज जशी यांना नव्हती, त्याचप्रमाणे आपल्याला ह्या चिन्हांची गरज राहणार नाही. तो दिवस लवकर येत आहे. माझ्या प्रियांनो, आपला प्रभू लवकर येणार आहे. आणि जेव्हा तो येईल, तेव्हा तो आपल्याला ज्या ठिकाणी तो आहे तो घेऊन जाईल. योसेफाचे अस्थी जरी ते मृत होते, आपल्याला हे 3 महत्वाचे धडे शिकवतात. हे शिकण्यासाठी आणि प्रभू भोजनामधून भाग घेत असताना आपल्या विश्वासाबद्दल विचार करण्यासाठी, मागे वळून आपला विश्वास, वर्तमान काळामध्ये आपली प्रीती, भविष्य काळासाठी आपली आशा, या तिन्ही गोष्टींबद्दल विचार करत आपण प्रभू भोजनामधून जेव्हा कधी भाग घेतो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष देत प्रभूची आराधना आणि स्तुती करूया. हे सर्व गोष्टी समजण्यास प्रभू तुम्हाला व मला सहाय्य करो. प्रभूच्या नावाला सर्व मान आणि महिमा असो. आमेन.